बरोबर आम्ही फ्लाइट वर बसला आणि मला विंडो सीट. नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते. आणि आपण एअरपोर्ट मध्ये जाणार आहे. तर आम्ही एअरपोर्टला निघालेलो आहोत. 1:10ची काहीतरी आमची फ्लाईट आहे आणि आम्ही निघालो आहोत बँगलोरला. तर कुन्नूर, उटी इकडे आम्ही फिरायला चाललोय. तर ते सगळे व्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर सगळे रेडी झालेत मस्त. हाय रेडी टू गो. कॅमेरा आणलाय, कॅमेरा दाखव तुझा. कोण असणार आहे कॅमेरामॅन? मीच. प्लास्टिकची नाही आणली तुमची ना. सेम 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 ना. आरव तर आम्ही ओला बुक केली आहे आणि एअरपोर्टला निघालेलो आहे आणि आमची फ्लाईट 10:30ची. चालू झाले ना, झाले बरेच. मेरियट झाले, विवियंता झाले. गुगल फोटो मध्ये तुम्ही नका जाऊ, बॅगवाल्यांना जाऊ दे. आपण इकडे तर आमची फ्लाईट 10:30ची होती आणि आता ती 12:10ची झाली. तर आता आम्ही रिलॅक्स आहोत, अजून रिलॅक्स आहोत. हाय. आणि आता आम्ही इकडे खाली आलो आहोत खायला. काय खायचंय तुला? काय काही पण ते तिकडे गेले. इथे आपण खरेदी सुद्धा करू शकतो. दुकानं वगैरे आहेत इकडे. इकडे बघा. बर्गरच्या जागी चपाती भाजी असते ते खाल्ली असते का पूर्ण? खाल्ली असती. आरव तू तू खाल्ली असती. मला आर्या चपाती भाजी खाल्ली असती पूर्ण. बर्गर पूर्ण सपाट केला. हा काय ग आर्या? नो कमेंट्स, नो कमेंट्स. टम्मी भरलाय ना तिचा. बियांचं बरोबर आम्ही फ्लाइट वर बसला आणि मला विंडो सीट भेटली. 7B आहे ना, तिथे बसायचं. सिंपल गोष्ट, नो प्रॉब्लेम. सगळं ओके झालं. ठीक आहे बोलतो. आर्या तू इथे येते? आर्याला इथे विंडो सीट भेटली.
तर 12:10ची फ्लाईट होती, तर ती फ्लाईट निघाली 12:35ला आणि आम्ही बँगलोर एअरपोर्टला पोहोचलो 2:45 वाजता. तर 2:45 ते 5:30 आम्ही इथे थोडासा टाईमपास केला, कारण आमची 5:30ला बस येणार होती. तर आम्ही एअरपोर्टच्या आता बाहेर आलेलो आहोत, कारण 5-10 मिनटामध्ये आमची बस येणार आहे. आणि हा पक्ष्यांचा थवा तुम्ही पाहत असाल, तर 5:30 वाजलेत आणि मस्त हा पक्ष्यांचा थवा आम्हाला पाहायला मिळाला. तर जाता जाता आम्ही टिपू सुलतान यांचं गुंबज बघणार आहोत. तर ते व्हिडिओज मी याच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी टाकणार आहे. तर आम्ही जाणार आहोत म्हैसूरला. म्हैसूरमध्ये आम्ही हॉटेलची बुकिंग केलेली आहे. तर बँगलोरवरून तिकडे जायला आम्हाला 3-3.5 तास लागणार होते. तर आत्ता इथे आमची बस आलेली आहे. बसमध्ये आमच्या ज्या बॅग आहेत त्या टाकून आम्ही निघणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय. तर फायनली आम्ही बँगलोरमध्ये पोहोचलो आणि आमचा प्रवास या बसमधून सुरू झालेला आहे. 7 दिवस आम्ही या बसमधून प्रवास करणार आहोत. तर एका एजंट थ्रू आम्ही सगळं बुकिंग केलेलं आहे, हॉटेलचं, फ्लाईटचं, पुन्हा या बसचं. तर आमचा सर्व प्रवास, आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत, तर आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहिलो, हे सर्व मी इथून पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.